विनोद म्हणजे काय माहितीये, दुसऱ्याच्या दुःखावर बोट ठेवून केलेला विनोद हा काय विनोद मी मानत नाही. दुसऱ्याच्या विचित्र वागण्यावरून केलेला सुद्धा मी मानत नाहीये. बोलता बोलता झालेला विनोद, शाब्दिक विनोद याला सुद्धा मी हे करत नाही. बोलता बोलता निघालेली विसंगतीवर जो केलेला विनोद असेल ना, तोच विनोद होऊ शकतो. आणि विनोद हा ओढून ताणून न करता सहज निघाला तर तो जास्ती लोकांना भावतो. तो मुळात विनोद करणं म्हणजे कठीण आहे. नाही तर मग आजकाल रायटर झाले नसते त्याच्यानंतर. आता फक्त सगळे ते कुठल्या ह्याच्यावरच तर लिहितायत ना, टला फ करूनच लिहितायत ना सगळे. त्याला काय विनोद तसं डेफिनेशन करणं फार कठीण आहे. पण त्यामध्ये खरंच डोकं लागतं. आणि त्याच्यानंतर तो पुढे डोकं लागतो तो तुम्ही कसा प्रेझेंट करता त्याच्यावर. तुम्हाला तो जोक आहे हे कळलं पाहिजे. त्याच्यातली विसंगती तुम्हाला शोधता आली पाहिजे. तो टाकताना तुम्ही त्यातले चढ उतर तुम्हाला कळले पाहिजेत. कुठली जागा आहे त्यातली शब्दाच्या जास्ती स्ट्रेस करायला पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यात जास्त काय करायला आवडायचं, म्हणजे आता पण काय सगळ्यात जास्त करायला आवडतं? कॉमेडी, कारण आम्ही तर तुम्हाला प्रायमरीली कॉमेडीच करताना बघितलं. तर तुम्हाला सगळ्यात काय आवडतं करायला, काय टाईपचं काम? काय माहितीये मला ना, आता कॉमेडी मी केली पहिली, लोकांना आवडली, त्यामुळे लोकांना आवडले तेच मला देणं भाग पडलं. त्यामुळे मी कॉमेडियन म्हणतो, पण मी कॉमेडियन नाहीये. मी मुळातला कॉमेडियन नाहीये. मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. विनोद किंवा कॉमेडी ही मी करतो, तो एक भाग आहे अभिनयाचा म्हणून मी करतो. तो सक्सेसफुल झाला ही गोष्ट वेगळी, पण तो एक अभिनयाचा भाग आहे म्हणून मी करतो. मी कॉमेडियन नाहीये. मला असा उभा केला तर मी कॉमेडी दिसणार नाही, मी विलन दिसेन. मला कॉमेडी करावी लागते. तर ते मला ती करायला आवडते. ती म्हणजे मला करावेच लागल्यामुळे ती त्याच्यावर मला कॉन्सन्ट्रेट करायला लागली. मला हेच द्यायला पाहिजे लोकांना. पण नंतर मग त्याच्यावर मी बरंच तरी ट्राय केलं की काही वेगळं देता येईल का म्हणून. मी संसारामध्ये मी हिचा सावकार केला होता. तो सावकार एक वेगळी कॅरेक्टर होती त्याच्यावरची. मी ते सगळं कॉमेडीला सोडून एक वेगळी मी ट्राय आउट केलं होतं त्यावेळेला. त्याच्यात मी त्याची जी लालसा त्याच्याची त्याच्या बोलण्याचे दमेकऱ्यासारखं बोलणं आणि नजर ह्याच्यावर काय कॅरी केला होता संबंध. हा वेगळेपणाचा त्या रोलला अनुसरून तेच करू शकत होतो मी. तसं कॉमेडी करताना तुम्ही कुठलीही एखादा जोक मारता, कुठली त्यात फालतू ऍक्शन न होता कामा नये. हाताची, तोंडाची, बोटांची कुठलीही फालतू ऍक्शन होता कामा नये, जी लोकांना हसल्या प्रवृत्त करेल. त्यामुळे तुम्ही मुळात काय केलेला विसरून जातील. ह्याच्या असं कॉमेडी ह्याच्या हातावर पायावर केलेली किंवा डबल मिनिंग केलेलं कुणी असेल कठीण आहे ते. पण याच्यावर हसवणं, विसंगतीवरती हसवणं. विसंगती जेव्हा तुम्ही शोधून काढतात ना, तेव्हा ते लोकांना मनापासून हसायला येतं. हा जोक तुम्ही असं जर केलं शारीरिक ह्याच्यावर किंवा याच्याकडे बाहेर गेल्यावर विसरून जातील लोक.